नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण यांचे अवतार कार्य कसे संपले आणि त्यानंतर द्वारकेचं काय झाले? महाभारत युद्ध समाप्त झाल्यानंतर यादवांच्या प्रभावात मोठ्या प्रमाणात वाढ होते. वर्चस्वासाठी त्यांच्यात भांडणे व्हायला लागली. एक दिवस देवतांनी वायुदेवाला दूत बनवून श्रीकृष्णांकडे पाठवले. आपले पृथ्वीवरील कार्य संपले असून आता आपल्या महाप्रस्थानाची वेळ जवळ आली आहे, असा संदेश वायुदेवाने श्रीकृष्णांना दिला. जोपर्यंत यादवांचे कुळ पृथ्वीवरून समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा निश्चय श्रीकृष्णांनी वायुदेवांजवळ बोलून दाखवला. श्रीकृष्णांचा निरोप घेऊन वायुदेव परत निघाले. दुसऱ्या दिवसापासून द्वारकेवर अपशकुनाचे वारे वाहू लागले. यादवांमधील भांडणे पराकोटीला गेली. सर्व यदुवंशी तत्कालीन प्रभास क्षेत्र म्हणजेच आत्ताचे सोमनाथ मंदिर परिसर होय, तेथे सर्व यादवांमध्ये जोरदार भांडणे झाली. भांडणे इतके वाढली की हिंसाचार सुरू झाला. काही वेळातच संपूर्ण यादव वंश समुद्रात सामावले गेले. यादव कुळाचा अंत झाल्यानंतर बलराम मुखातून विशालकाय नाग बाहेर पडत असल्याचे श्रीकृष्ण आणि त्यांचे सारथी दारुक यांनी पाहिले. काही वेळातच तो नाग समुद्रात सामावला गेला. बलराम हे शेषनागाचे अवतार होते आणि त्यामुळे शरीर त्यागून मूळ रूपात गेला. बलराम हे शेषनागाचे अवतार होते, त्यामुळे शरीर त्यागून मूळ रूपात आल्यावर ते समुद्रात विलीन झाले आणि त्या ठिकाणी बलराम यांचं मंदिर बांधण्यात आलं आहे. बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपवले. द्वारकेत जे लोक शिल्लक राहिले आहेत त्यांना अर्जुनासोबत जायला सांगा. सर्व नागरिक अर्जुनासोबत गेले की समुद्राकडून जमीन घेऊन तयार करण्यात आलेली द्वारका नगरी पुन्हा समुद्रात सामावली जाईल. माझे भवन केवळ शिल्लक राहील, असा संदेश श्रीकृष्णांनी सारथी दारुकाला दिला. दारुकाला पाठवल्यानंतर श्रीकृष्ण योग साधनेत लीन झाले. तेवढ्यातच जरा नामक शिकारीने हरणाचा डोळा समजून श्रीकृष्णाच्या पायावर बाण सोडला. बाण लागताच श्रीकृष्ण खाली पडले. आपण मारलेला बाण खुद्द श्रीकृष्णांना लागल्याचे पाहून जरा नामक शिकाऱ्याला अत्यंत दुःख झाले. मात्र श्रीकृष्णांनी त्याला समजावले की ही घटना मीच रचली होती. देहत्याग करण्यासाठी मीच ही घटना घडवली. गेल्या जन्मीचे ऋण यामुळेच फेडले गेले. जरा पूर्वजन्मी बाली होता, ज्याचा वध श्रीरामांनी केला होता. महाप्रस्थानापूर्वी श्रीकृष्णांची भविष्यवाणी. अर्जुन द्वारकेत पोचल्यावर परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले. सर्व यदुवंशाची उत्तरक्रिया अर्जुनांनी केली. श्रीकृष्णांच्या महाप्रस्थानानंतर रुक्मिणी, रेवती आणि जांबवती यांनीही आपला देह ठेवला. जड अंतकरणाने अर्जुन उर्वरित द्वारकावासियांना घेऊन परतला. अर्जुन जाता संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली. या घटनेनंतर पांडवांनी एकूण 36 वर्ष राज्य केले. त्यानंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित यांचा अभिषेक केला. परीक्षितचा कार्यकाल चालू असतानाच एक दिवस कली अरण्यात परीक्षित राजाला भेटला. परीक्षित याने कलीस सांगितले, येथे सर्व कुशल असताना तुझा अंमल दाखवू नको. तेव्हा कली म्हणाला, मी एक युग म्हणजे काळचक्र आहे आणि त्यामुळे काळचक्र कधी थांबत नाही. तुम्ही मला ठराविक आज्ञा दिल्यास मी तिचे पालन करील. तेव्हा परीक्षित राजाने त्याला स्त्री, पैसा, सोनं, जुगार, मद्य आणि संपत्ती या ठिकाणी प्रभाव दाखवू शकतो अशी परवानगी दिली. वरील 6 गोष्टी आज पण समाजात कलह घडवून आणण्यासाठी कारणीभूत आहेत
आणि त्यानंतर पृथ्वीवरती कलयुगाचा प्रारंभ झाला। धन्यवाद। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका।